हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर मग चला, आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आकर्षक सुंदर असे कर्णफूल. तर हे कर्णफूल कसे दिसतात मला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता लवकरच गौरी गणपतीचे सण किंवा सण येत आहेत, त्यासाठी हे सुंदर असं कर्णफूल तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर चला, त्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथं गोल्ड मनी आहेत, मोती आहे, स्टोन आहे, क्रिस्टल आहे, 0.चे गोल्ड बीड्स आहेत आणि 0.3 mmचं वायर आहे, 22 केजची तार आहे, पक्कड आहे, नोज फ्लायर आहे. इथं मी सुंदर असा कर्णफूलचा बेस तयार करून घेतला आहे. तुम्हाला पण याचप्रमाणे बेस तयार करायचा आहे. तर चला मग, आता आपल्याला 0.3 mmचं वायर घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे हे मोती घेतले आहेत, हे मोती एकदम म्हणजे त्याच्यावरचं जे पॉलिश आहे ना मोत्यांवरचं, ते अजिबात निघत नाही. एकदम क्वालिटीचे मोती आहेत. तर त्याचप्रमाणे तुम्हाला मोती घ्यायचे आहेत, कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे मोती असतात. तर तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते मोत्यांचं पॉलिश निघून जाणार नाही. तर इथं मी तेच मोती वापरले आहेत, त्याचं पॉलिश अजिबात जाणार नाही. तर आपल्याला सुरुवातीला एक मोती टाकायचा आहे, त्यानंतर गोल्ड बीड्स टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आपलं 0.3 mmचं वायर आहे, ते मोत्यांमधनं खालच्या दिशेने आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि सेम आपल्याला दुसरा मोती टाकून घ्यायचा आहे. सेम प्रोसेस करत करत आपल्याला एकूण 9 मण्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओत मी दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, हे मोती असे मी टाकून घेत आहे. मोतीमध्ये अजिबात अंतर पडू द्यायचं नाही. एकदम जवळ-जवळ आपल्याला मोती लावून घ्यायचे आहेत. तर इथं मी एकूण 9 मोती टाकून घेतले आहे, गोल राऊंड करून घेतला आहे. आता आपल्याला यामध्ये आपण जो रेड स्टोन घेतला आहे, तो रेड स्टोन यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्हिडिओत ज्याप्रमाणे मी दाखवत आहे, त्याप्रमाणेच तुम्हाला ही पूर्ण कृती करून घ्यायची आहे. खूप सुंदर आकर्षक हे कर्णफूल तयार होतं. तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघायचं आहे. आता ते आपल्याला वायर जे आहे, ते पूर्ण मोत्याच्या राऊंडमधनं आपल्याला पूर्ण व्यवस्थित मोती पॅक करून घ्यायचे आहेत. अजिबात मोते अंतर पडू द्यायचं नाही मोत्यांमध्ये. व्यवस्थित ते पॅक करायचं आहे. तर हे असं आपलं तयार झालेलं आहे सुंदर असं फूल. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जे आपण 0 mmचे गोल्ड मनी घेतले होते, ते गोल्ड मनी आपल्याला या वायरमध्ये टाकून आपल्याला गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला कृती करायची आहे. तर गोल्ड बीड्स मी टाकून घेत आहे. ज्वेलरीची फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या सर्व प्रोसेस करायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे आणि माझी सांगण्याची पण तुम्हाला सोपीच पद्धत आहे. तर आता आपण मोती टाकून घेतले आहेत, ते आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचे आहेत आणि ते त्या फुलामध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत गोल्ड बीड्स. व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता, हे सुंदर असं फूल तयार आहे. किती सुंदर दिसतं सांगा. जो आता आपण बेस तयार करून घेतला आहे, त्या बेसवरती आपल्याला हे फूल ठेवून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. मी हे ठेवून बघत आहे की हे व्यवस्थित त्यावरती पॅक होईल, अटॅच होईल, याची काळजी घेऊन मी ते फूल व्यवस्थित पॅक करत आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतच आहे. तर व्यवस्थित आपल्याला ते फूल एकदम लूज होणार नाही किंवा हलणार नाही, याची काळजी घेऊन व्यवस्थित ते फूल आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे.
व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला प्रोसेस करायची आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगत चला की माझी ज्वेलरी कशी आहे, माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कुठली ज्वेलरी बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्या आवडीने मी ज्वेलरी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल. मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने सुंदर अशी कमेंट केली होती, तर मला ती कमेंट इतकी आवडली ना, तर त्या ताईंचं खूप मनापासून मी आभारी आहे. ह्या ज्वेलरी खूप मेहनतीने कष्टाने हे सगळं बनवावं लागतं. खूप कष्ट असतं ह्या ज्वेलरी मागे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी सध्या माझं चॅनल आता नवीनच आहे, तर तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर जेवढं जास्त होईल तेवढं मला सपोर्ट करा. आता हे आपलं फूल पूर्ण पॅक झालेलं आहे. व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. आता हे फूल पूर्ण मी त्याला अटॅच करून पॅक करून घेतलं आहे बेसला. त्यानंतर हे मी घरीच हे लटकन तयार, मी तर लटकनच बोलते याला. आता कोण काय काय बोलतं मला माहीत नाही. मी तर आपली साधी सिंपलच भाषा आहे, लटकन बोलते. मी हे स्वतः तयार केले आहेत घरी हातानेच. तर हे आपल्याला ते आपण जे फूल तयार केलेलं आहे त्याच्या खालच्या दिशेने खालच्या साईडला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ते लावून घ्यायचे आहे. खूप सुंदर असं ते दिसतं आणि ह्या मोत्यांनी आपलं कर्णफूल एकदम आकर्षक आणि सुंदर असं तयार होतं. हे ट्रेंडिंग कर्णफूल आहे, तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करायचं आहे. त्यानंतर आता वरी आपल्याला वरती तिथं पण ते आपल्याला लटकन किंवा लॉरियल्स म्हणता येईल, ते मी घरच्या घरी तयार केले आहेत. तर ते आपल्याला एक मोती आणि ते लॉरियल्स आपल्याला तिथं वरच्या साईडने लावून घ्यायचे आहेत. तर एकदम साधी सोपी सिंपल पद्धत आहे हे कर्णफूल बनवण्याची. पटकन इझिली हे होऊन जातात. तर तुम्ही पण नक्कीच हे कर्णफूल ट्राय करायचे आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि तुम्ही हे फूल तयार केलं आहे का नाही तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मला तर तुम्हा सर्वांच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो. तर असाच कायम सपोर्ट करत चला. आता ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, मी व्हिडिओ दाखवत आहे, व्यवस्थित पॅक करून घेत आहे. तर इथं आपले कर्णफूल तयार आहेत. कसे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.